मित्रांनो, भाजप आणि शिवसेना ह्या दोघांची पारंपरिक युती होती आणि सत्तेमध्ये भाजप असताना शिवसेनेसोबत तरीही मुंबई महानगरपालिकेवरती वर्चस्व हे शिवसेनेचं आतापर्यंत आहे. आणि आता 2025 मध्ये एक अशी परिस्थिती येऊन बसली की मुंबई महानगरपालिका ठाकरेंना सोडावीच लागणार अशा भाकऱ्या ह्या देवाभाऊनं फिरवलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमधून आपल्याला या विषयावरतीच माहिती घ्यायची आहे. नेमकं सध्याचं राजकीय वातावरण पाहता, राजकीय विश्लेषण पाहता नेमकं निष्कर्ष हे कोणते निघतात आणि जे काही चाली आहेत, डाव आहेत, जे काही चाणक्य नीती या ठिकाणी वापरले जाते, यातून एक गोष्ट कळते की देवाभाऊच्या चाणक्य नीतीला, डावाला महाराष्ट्रामध्ये नाही तर येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये सुद्धा तोड नसणार आहे. मग मित्रांनो नमस्कार. एक घटना अशी घडली होती पाठीमागं की आतापर्यंत उद्धव ठाकरेंनीच तो GR मराठी भाषेचा हिंदी भाषेचा काढला होता, त्रिभाषा सूत्री काढला होता. मग तो आत्ताच नेमका पुढे का आणला? तो पुढे आणण्यापूर्वी ताजमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघांनी मीटिंग का केली, हा प्रश्न जनरली लोकांना पडला असावा. पण याच्या माध्यमातून एक गोष्ट समजून घ्या की मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिका हेच एक शेवटची कडी आहे आणि शेवटचा एक चान्स आहे. ते म्हणजे की आपली शिवसेना ही अबाधित ठेवण्यासाठी, आपल्या शिवसेनेचं जे संघटन आहे त्यावरती वचक ठेवण्यासाठी किंवा तशीच ते शिवसेना वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांकडे एक मोठी सुवर्ण संधी आहे. आणि हे सुवर्ण संधी हातातून जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे हे परिपूर्ण प्रयत्न करतील. पण 2019 मध्ये भाजपच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या चेहऱ्यावरती हिंदुत्वावरती जी लढाई निवडणूक लढली आणि त्यानंतर 2019ला काही वेगळेच कारण सांगून फोन बंद ठेवून जे कोलांट्या वगैरे मारल्या गेल्या ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी गद्दारी कोण कुणासोबत केली हे महाराष्ट्राने पूर्ण बघितलेलं आहे. मग आता जी विचारसरणी आहे ती विचारसरणी सोडली गेली हिंदुत्वाची आणि ज्या हिंदुत्ववादी लोकांनी काही वोटिंग केलेली आहे त्या वोटिंगला सुद्धा या ठिकाणी मित्रांनो अर्थ राहिला नाही. अरे आम्ही मतदान तर मोदी साहेबांचा चेहरा बघून केला होता, आम्ही मतदान देवाभाऊला बघून केलं होतं, पण इथं वेळ अशी आली की या ठिकाणी हे जाऊन बसले काकाच्या मांडीवर आणि काकूच्या सोबत. सध्या तरी उद्धव साहेबांच्या शिवसेनेला त्यामुळंच 2022 मध्ये ही मोठी अशी गळती लागली होती आणि एक खट्टा 40-45 आमदार त्यावेळेसचे मंत्री हे यांची साथ सोडून भाजप सोबत आले होते. आणि त्यानंतर ही जी काही आउटगोईंग चालू आहे शिवसेना उद्धव साहेबांची ते अजूनही आउटगोईंग चालूच आहे. त्यामध्ये पर्यायी कारण काय आहेत, नेमकं त्यांचं जे नेतृत्व क्षमता आहे त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या गेल्या तर एक मुख्यमंत्री पदासाठी आपल्या आदित्यचं करिअर सेट करण्यासाठी जे काय खटाटोप एक बाप म्हणून उद्धव साहेबांनी केली होती त्यामुळंच हे आता पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फसत गेले. आता ते जाऊन फायनली मध्ये फसलेले आहेत. आता विधानसभेमध्ये जो दारुण पराभव झालाय 100 पैकी 20 फक्त ते आपले आमदार निवडून आणू शकले. यातूनच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोणता आहे, जनतेच्या मनातील जे काही लोक आहेत, जे काही आता जे DCM आणि CM आहेत हे आहेत की उद्धव ठाकरे आहेत. कारण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेच पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की आता CM हे म्हणून हे उद्धव ठाकरेच पाहिजे. असे काही कल्पक रंजक कथा जे काही तिथं राऊत साहेबांनी रंगवल्या होत्या त्यांच्याच त्या स्वयंघोषित ज्या मुलाखतीमधून हे पूर्ण प्रत्येक वर्षी तो कॉमेडी शो पूर्ण महाराष्ट्र बघतो आणि तो त्याचा आस्वादही घेतो. मग आता इथं विषय झाला असा, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकर आलेली आणि आतापर्यंत ज्या लोकांनी ती महानगरपालिका आपल्या तालावर इशाऱ्यावर नाचवली आता त्यांना ते परत पाहिजे. आणि जर मुंबई महानगरपालिका नाही मिळाली, जे काही उरले सुरले काही शिवसैनिक आहेत, जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा वाट धरणार शिंदे साहेबांच्या शिवसेनेची. हे 100% खरं आहे. कारण ह्या पॉलिटिक्समध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येकाला आपलं करिअर सेट करायचं आहे
आणि यामध्ये सर्वांनाच लॉंग टर्म राहायचं आहे. मग लॉंग टर्म राहायचं असेल, तुम्हाला यामध्येच काम करायचं असेल, तर त्यावेळेस सत्ता असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सत्तेमध्ये असताना उद्धव ठाकरे आणि त्यांचेच मंत्री यांचं रिलेशन काय होतं हे भुमरे असतील किंवा संजय गायकवाड असतील, ह्या सर्वांनी सांगितलेलं आहे अगोदरच, की मातोश्रीवर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागायची. आणि एकेकाळी कोरोनामध्ये मंत्रालय चालू असताना बाकीचे मंत्री मास्क लावून बसायचे येऊन, पण उद्धव ठाकरे ते घरून तिथवर यायचे नाहीत. आणि जे काही मिटिंग्स व्हायच्या, मिटिंग्स ऑनलाईन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, झूम मीटच्या माध्यमातून व्हायच्या. मीटिंग चालू झाले की सीएम दिसायचे, मीटिंग संपले की सीएम गायब व्हायचे. अशा अनेक जे काही रंजक कथा त्यावेळेच्या आहेत लोकांसमोर मांडल्या गेल्या. आता आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी, आपल्या मुलांचं करिअर सेट करण्यासाठी आणि भविष्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून हा पक्ष अबाधित ठेवण्यासाठी ठाकरेंना मुंबई महानगरपालिका पाहिजेच. पण ही जी दगाबाजी आहे, धोकेबाजी आहे दिलेली ठाकरेंनी भाजपला, हे अमित शहाही विसरले नाहीत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धाही विसरले नाहीत. फक्त फरक एवढा आहे, उद्धव ठाकरे हे स्टेजवरून भडा 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 टोमणे मारतात, पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नावाचा चाणक्य प्रत्येक गोष्ट टाइम लावून आणि प्रत्येक गोष्ट हे सहानुभूतीनं शांतपणे करतो. आता त्याचंच उदाहरण म्हणजे हे त्रिभाषा सूत्र. ते त्रिभाषा सूत्र हिंदी हा विषय अभ्यासक्रमामध्ये किंवा थर्ड लँग्वेज म्हणून आणायचा, हे तर जी.आर. ठाकरेंचा होता, पण तो जी.आर. आताच या ठिकाणी देवाभाऊनं काढला. याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ एकत्र यावेत असाच पूर्णपणे प्लॅन होता. तर तुम्ही समजून घ्या, कारण काँग्रेस सोबत शिवसेनेनं बीएमसी लढवली तर तिथं जास्त यश हे ह्या दोन्हीही युतीला येऊ शकतं. आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची युती झाली तर डायरेक्टली काँग्रेस शिवसेनेसोबत हे बीएमसी मध्ये निवडणूक लढवू शकत नाही. कारण ते पहिले सांगितलेलं आहे, राज ठाकरे बोललेत तुम्ही काँग्रेस सोबत जायचं नाही, काँग्रेस हे बोलले की तुम्ही राज ठाकरे सोबत जाऊ नका. कारण वैचारिक जे मतभेद आहेत, राज ठाकरे यांची जी हिंदुत्ववादी विचारसरणी आहे हे आणि काँग्रेसची जी विचारसरणी आहे, हे दोन्ही भिन्न आहेत. मग फक्त काँग्रेसचा वोटर किंवा काँग्रेस आणि शिवसेना हे युती टाळण्यासाठी त्या ठिकाणी राज ठाकरेचा वापर होतोय का, इथं असं पण आपले मतं राजकीय विश्लेषक मांडतात. मग आता नेमकं हिंदी भाषा ही जी.आर. काढून, परत तो जी.आर. कॅन्सल झालाही, स्थगित झालाही, पण याच्या माध्यमातून नेमकं साध्य काय केलंय? कारण जो काही परप्रांतीय मतं आहेत, ते हिंदी भाषिक मतं आहेत, हे मतं वनवे तर भाजपकडनं आलेच, पण जे काही मराठी मतं आहेत ते सुद्धा पूर्णपणे 100पैकी 60% मतं तरी भाजपकडे हे वळू शकतात. हे पूर्णपणे हे सगळे गणित लावून, लॉजिक लावून, सगळ्या गोष्टी करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि ह्या बीएमसी नंतर जे काही प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता की भाजपला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं आणलं, शिवसेनेने वाढवलं, म्हणून त्यांना शिवसेनेनं भाजपला एकटं पाडून 22ला सरकार पाडून ते राष्ट्रवादी सोबत काँग्रेससोबत जाऊन सत्तेमध्ये बसले, याचा राग तरी नक्कीच या लोकांना येणार. आणि टीका अमित शहाला अब्दाली, देवेंद्र फडणवीसांना टरबूज, असे काही काही टीका करून ढेकून तू तर राहशील किंवा मी तर राहील इथपर्यंत टोकाच्या टीका करून, पण याचा जे काही परिपाक आहे याचं उत्तर तर आहे, याचं उत्तर तर त्यांना द्यावंच लागणार आहे. आणि ते उत्तर येणाऱ्या काळामध्ये जर भाजप, शिंदे आणि अजितदादा ह्या तिघांनी मुंबईवर चढाई केली आणि बीएमसी आपल्या हाती काबीज केली. आता या ठिकाणी नॅरेटिव्ह काय आहे की मुंबईपासून महाराष्ट्राला तोडण्याची कामं चालू आहेत, हे हे. अहो आतापर्यंत यावरतीच ह्या निवडणुका लढल्या गेल्या, पण विकासाच्या कामावरती, मुंबईच्या विकासावरती कुणीही मुद्दे समोर घेऊन निवडणुका लढल्या नाहीत. हेच जर मुंबई बीएमसी मध्ये जर एक अनोखा बदल हवा असेल तर यावेळेस सगळ्या गोष्टी पलटून टाकणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या गोष्टी मुंबईतील मतदारांना कळलेल्या आहेत. आणि आफ्टर बीएमसी नंतर शिवसेना राजकीय पटलावर दिसेल का नाही या येणारा काळ सांगेल. पण हे सगळं राजकारण पाहिलं गेलं
तर एक गोष्ट या ठिकाणी जाणवते ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बरोबर डोक्याचा गेम करून त्यांनी बरोबर हे काही कूटनीती आहे ही केलेली आहे आणि याचं जे काय आहे जे सगळे भाकरी आहे ते भाकरी पूर्णपणे BMC नंतर हे आपोआप फिरतील आणि जो काही राजकीय पक्ष शिवसेना नावाचा आहे तो पूर्णपणे विलीन ते शिवसेना शिंदे गटामध्ये होणार आहे असे काही राजकीय विश्लेषक म्हणतात. आपल्याला नेमकं होईल काय येणाऱ्या काळामध्ये कळेलच. पण सध्या तरी एवढं राजकारण पाहून वाटतं की BMC कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप सोडणार नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.